कुंठा श्रीरंग बोलावी अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी तो विठ्ठल पाया आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी तो प्रस्तुत प्रातःप्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे. ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोपरा आठवतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो वतनी वदेतो किंवा मग कैवल्याचा पुत्रा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा किंवा मग थेट जळाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा कोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोपरा आठवतात. शांती म्हटलं की पैठणनिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात. आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आठवतात. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय आज का कुणास ठाऊक, पण गुरुजी आज तुकोबराय जाण्याची भाषा बोलत आहेत. काय झालं असेल मला त्याच्याबद्दल जास्त सांगता येणार नाही, पण कुणास ठाऊक का तुकोबराय आज जातो म्हणतायत. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी. माझ्या बुद्धीनुसार मी जर सांगायला गेलो तर जातो म्हणतायत त्याचा अर्थ दोन कारण असू शकतात. एक तर तुकोबरायांना कोणीतरी जबरदस्तीने घेऊन चालला असेल, नाईलाजाने निघालेले असतील आणि नाईलाजाने निघाले म्हणून जातो म्हणत असतील एक, किंवा स्वतःच्या मर्जीने निघालेले असतील आणि आनंदाने जाता जाता जातो म्हणत असतील दोन. ह्या दोन शक्यता तुम्ही निर्माण केल्या, पण ह्यातलं नेमकं खरं कोणतं? एक एक शक्यता तपासून बघायला काही अडचण नाही. तुकोबरायांना कुणीतरी जबरदस्तीने घेऊन चाललंय असा विचार जर थोडा ऐकतो, तुकोबरायांना कुणीतरी जबरदस्तीने घेऊन चाललंय असा विचार जर तुमच्या समोर मांडावा तर पहिला प्रश्न असा निर्माण होतो, तुकोबरायांना जबरदस्तीने घेऊन जाईल एवढं सामर्थ्य नेमकं कुणाचं? म्हणजे त्या यमाच्या किंकराचं. अहो ते प्रचंड निष्ठुर आहेत. मारिती झोडीती तोडीती बहु निष्ठुर. ते निष्ठुर असणारे यमाचे जे किंकर आहेत ते तुकोबरायांना जबरदस्तीने घेऊन चालले असतील आणि ते घेऊन निघाले म्हणून तुकोबराय जातो म्हणाले असतील. यमाच्या किंकरानं तुकोबरायांना न्यावं एवढ्या माझं तुकोबरायांचं सामर्थ्य कमी नव्हतं. उलट यमाच्या किंकराचा जो राजा आहे, यमाच्या किंकराचा जो देव आहे त्याला यमदेव म्हणा. माझ्या तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा आहे. तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी यमाला सुद्धा घाम फुटत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. याचा अर्थ तुकोबरायांना कोणी जबरदस्तीने घेऊन चाललं नाही. तुकोबराय स्वतःच्या मर्जीनं निघाले. अजून बारीक आहे का, स्वतःच्या मर्जीनच जातात आणि स्वतःच्या मर्जीनच येतात. त्यांना संत म्हणा. येताना सुद्धा आलो म्हणून आले. आलो म्हणे तुका मी येताना आलो म्हणून आले, जाताना जातो म्हणून गेले. तसं स्वतःच्या मर्जीनं येताही येत नाही, जाताही येत नाही, त्याला जीव म्हणा.
तुम्ही आम्ही सगळेजण येताना आपल्या मर्जीनं आलो नाही, जाताना आपल्या मर्जीनं जाणार नाही. काळाची एवढी पडेलवा जेव्हा सोडविणार तेव्हा माये बाप आपण आपल्या मर्जीनं येत नाही, आपल्या मर्जीनं जात नाही. देवाच्या बाबतीत विचार केला तर तो बी स्वतःच्या मर्जीनं येत नाही आणि याला रूपाबळे आणावं लागते हो. आणि येत नाही. तुम्ही कधीही विचार, ज्या क्षणाला द्रौपदीच्या साडीला दुःशासनाने हात घातला, दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात घातल्याबरोबर द्रौपदीनं हात मारली, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. द्रौपदीचा भाऊ आहे, जगाचा बाप आहे, द्रौपदीच्या समोरून उभा राहिला आणि सहज द्रौपदीकडे बघितलं. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी काय म्हणलीस? द्रौपदी म्हणे, काय म्हणली म्हणजे? माझं म्हणणं एवढं होतं, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावे. शांत आहे का? शांत. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीकडे बघितलं आणि एक प्रश्न विचारला, द्रौपदी वेळ लागला हे खरं, पण खरं सांग, वेळ मी लावला का वेळ तू लावला? मी कसा वेळ लावला? द्रौपदी, दुःशासनाने तुझ्या साडीला हात घातल्या घातल्या तू मला हात नाही मारली. दुःशासनाने तुझ्या साडीला हात घातल्यावर तो आंधळ्या धृतराष्ट्राकडे बघितला. तुला वाटलं तो यातून तुझी मदत करेल. आंधळ्या धृतराष्ट्राने मदत केली नाही तेव्हा भर सभेत बसलेल्या भीष्म पितामहाकडे तो बघितला. तुला वाटलं पितामह तुझी मदत करेल, तो तुझ्या मदतीला येणार नाही. या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा भर सभेत असणाऱ्या तुझ्या 5ही पतींकडे तू बघितलं. तुझ्या नवऱ्यांनी जेव्हा खाली मान घातली तेव्हा तू दोन्ही हात तुझ्या साडीला लावले, तुझी साडी तू घट्ट पकडली. पुन्हा तुझ्या लक्षात आलं तुझं सामर्थ्य त्या दुःशासनापेक्षा कमी पडायला लागलं. द्रौपदी, एक हात साडीला ठेवला आणि एका हाताने तू मला बोलवायला लागली. माझी अडचण अशी आहे ताई, एका हाताने बोलवल्यावर मी येत नाही. चालूला जे जात जात असं पाया पडायची पद्धत चालली नाही, त्यांनी तसं की सूचना आहे. द्रौपदी, एका हाताने बोलवल्यावर मी येत नसतो, त्याचं कारण असं आहे, एका हाताने तू देवाला बोलवत होती खरं, पण एका हाताने तू तुझी साडी पकडली होती. याचा अर्थ तू तुझा मीपणा पकडून होती. जोपर्यंत तुमचा मीपणा जवळ आहे तोपर्यंत कृष्ण तुमच्या जवळ येत नसतो. जेव्हा तू मीपणा सोडून दिला आणि दोन्ही हात वर करून कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया म्हटली तेव्हा हाके सरशी उडी या न्यायानं तुझ्या जवळ येऊन उभा राहिलो. द्रौपदीनं बोलवला म्हणून आला, स्वतःच्या मर्जीनं आला नाही. गजेंद्राचा पाय नकराने पकडला तेव्हा तो आला नाही. गजेंद्राने तिथं असणारं कमळाचं फुल त्याच्या दिशेने फेकलं, मग धावत आला. त्याला देव म्हणा. जाहीर आहे का? स्वतःच्या मर्जीनं येताही येत नाही, जाताही येत नाही, त्याला जीव म्हणा. स्वतःच्या मर्जीनं येता येत नाही, आणावा लागतो, त्याला देव म्हणा. स्वतःच्या मर्जीनंच येतात आणि स्वतःच्या मर्जीनंच जातात, त्यांना संत म्हणा. जाताना आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. महाराज, तुम्ही जातो म्हणता खरं, कुठं बरं आहे, तुम्ही जातो म्हणता खरं, पण निघाला कुठं? तेव्हा सांगितलं आम्ही 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 जातो आमच्या गावा, आमचा राम राम. म्हणजे अहो तुकोबा आहे, तुम्ही देहूत उभा आहे, तुम्ही देहूत उभा आहे आणि देहूत उभा असताना म्हणताय आम्ही जातो आमच्या गावा. तुम्ही देहूचेच आणि तुम्ही देहूत उभा असून म्हणताय आम्ही जातो आमच्या गावा. असं बोलल्यावर कसं काय? तेव्हा तुकोबारायांनी स्पष्ट करून दिलेलं लेकरांनो, जरी तुम्हाला वाटत असलं तरी तुकाराम हे माझं नाव नाही आणि देहू हे माझं गाव नाही. काय म्हणलं? हो ऐका. देश वेश नो हे माझा, हा देश माझा नाही, हा वेश माझा नाही. मी फिरत फिरत आलो आणि आलोच कसं हे जर विचारत असाल तर मूळचा मी नामदेव आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येत.
मूळचा मी नामदेवरायच्या अवतारामध्ये शपथ घेतली, भगवंता तुझे 100 कोटी अभंग लिहीन म्हणून 100 कोटी अभंग लिहिण्याचं स्वप्न बघितलं. अडचण अशी झाली, घरातली 14 परभणीची पुरवणी जणी, आम्ही घरातले 14 जण आणि परभणीची पुरवणी जणी, आम्ही 15 जणांनी लिहिलं, पण अभंग लिहून झाले 96 कोटी. 96 कोटी अभंग लिहून झाल्यानंतर पंढरपुरात महाद्वारात आम्ही समाधी घेतली. घरातल्या 14 माणसांसहित आम्ही तिथं समाधी घेतली. पण समाधी घेतल्यानंतर जगाच्या बापानं पुन्हा जवळ बोलून घेतलं, नाम्या तुझं काम अपुरं राहिलं, आणि काम अपुरं राहिलं असल्या कारणे, तुझं कार्य अपुरं राहिलं असल्या कारणे तुला पुन्हा अवताराला जावं लागेल. नामदेवराय जगाच्या बापाकडे बघत होते, म्हणत होते, देवा त्या मृत्यू लोकात नको रे, पुन्हा त्या मृत्यू लोकात नको देवा. वाईट आहे, स्वार्थ आहेत माणूस, नको ते मृत्यू लोकात. नाम्या झाले का, गेलो असतो देवा, पण मी त्या मृत्यू लोकाची अवस्था बघितली. नामदेवराव बोलले, मी त्या मृत्यू लोकाची अवस्था बघितली. त्या मृत्यू लोकामध्ये एक माणूस आयुष्यभर माझं म्हणून पळत होता. त्या मृत्यू लोकामध्ये एक माणूस आयुष्यभर माझं म्हणून पळत होता. मला वाईट तेव्हा वाटलं, मेला तेव्हा सगळी माणसं हात धुवून घरी गेली, तो एकटाच मसनवाट्यात जळत होता. कुणी नव्हतं त्याच्याजवळ. नकोच मला, जन्मालाच घालू नको पुन्हा हे मृत्यू, जायचंच नाही मला महागाई. लावलं नसतं लेकरं, पण जन्म घेणे लागे तुझं काम पुरं राहिलं म्हणून तुला जन्माला यावंच. तू 100 कोटीची अपेक्षा केली आणि 96 कोटी लिहिल्यामुळं 4 कोटी जे अपूर्ण राहिले त्याच्या पोटी तुला जन्माला यावंच लागेल. माझं आवर्जून मत आहे, वासना चांगली असली तरी जन्माला यायला भाग पडते, वासना वाईट असली तरी जन्माला यायला भाग पडते. तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका शिक्षकाने पोराच्या हातावर 10 रुपये दिले आणि 10 रुपये दिल्यानंतर त्याला सांगितलं, बाळा पेन घेऊन ये म्हणून. पोरगा 10 रुपये घेऊन पळत पेन आणायला गेला. त्याने पेन आणला खरा आणि पेन आणून गुरुजींच्या हातावर दिला. गुरुजींनी सहज पेन बघता गुरुजींच्या लक्षात आलं, त्या पेनवरती किंमत लिहिली होती 11 रुपये. आपण तर 10 रुपये दिले होते. गुरुजींनी त्याला सहज विचारलं, बाळा पेनवर 11 रुपये किंमत आहे, 1 रुपया झाला काय? 1 रुपया कुठून आणला? तेव्हा त्यांनी सांगितलं, नाही गुरुजी, मी माझ्या पदरचा रुपया भरला. त्यात काय असते तेव्हा? 11 रुपये पेनची किंमत होती, मी माझ्या पदरचा रुपया भरला. गुरुजींनी खिशातला रुपया काढला आणि रुपया काढल्यानंतर गुरुजींनी तो रुपया त्या लेकराच्या हातावर ठेवला. लेकराने हात पुढे केलेला, हात मागे घेतला, म्हणला, गुरुजी असू द्या ना, रुपया तर नका देऊ माघारी. उत्तर ऐका. गुरुजींनी तो रुपया माघारी देत असताना लेकराने हात मागे घेतला आणि सांगितलं, गुरुजी 1 रुपया तर आहे, कशासाठी माघारी देता? गुरुजींनी सांगावं, लेकरा हा रुपया घे. का? हा रुपया जर मी बुडवला तर ह्या रुपयासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुम्ही ऐकताय की मी एकटा असलो नाही की मला प्रश्न पडतो, रुपया बुडवणाराची जर ही अवस्था होत असेल, जे देशाचे घेऊन पळून गेले त्यांची काय अवस्था होत असेल? मी माझं बोलणं टोकाचं वाटेल, पण माझा स्वभाव असा आहे, मी धाडदेशी बोलून जातो. फक्त हे काय अंगलोट येईल असं का बोलत, पहिल्यापासून सवय तशी लावून घेतली. माझं स्पष्ट मत आहे संतोषी बुवा, इंग्रजांनी जेवढा देश लुटला नाही 1947 नंतर तेवढा देश आपल्या माणसांनी लुटला. विठ्ठल स्पष्ट मत आहे, तुकाराम हे माझं नाव नाही, देहू हे माझं गाव नाही, मी मूळचा नामदेवराय. पण हे काय, पण मग देहू गाव नाही म्हणता, तर मग तुम्ही कुठले?
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जरूशी साच भावे वर्ताया जिथून आलो तिथं आम्ही माघारी निघालो आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकाळ संगावी विनंती माझी महाराज जातो म्हणता खरं फक्त प्रश्न एवढाच का निघाला गेलोच नसतो लेकरांनो पण निघालो त्याचं कारण एकच आहे वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावे तो त्या जगाच्या बापानं आम्हाला बोलवलं त्याने बोलवलं म्हणून आम्ही निघालो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावे तो तुकोबराई जाता तुम्ही तर अखेरचा आणि शेवटचा प्रश्न एवढाच आयुष्यभर एवढं चांगलं वागलं तुम्ही चांगलं हो आयुष्यभर प्रचंड चांगलं वागला तुम्ही जगाने तुम्हाला प्रचंड त्रास दिला तर एवढा त्रास देऊन सुद्धा तुम्ही लोकांशी कधी वाईट वागला नाही सगळ्यांशी तुम्ही चांगलंच वागला आयुष्यभर सगळ्यांशी चांगलं वागला याचं फळ तुम्हाला नेमकं काय मिळालं उत्तर सांगितलं आयुष्यभर जे चांगुलपणाने जगलो त्याचं फळ मला एवढंच मिळालं तो जगाचा बाप शेवटच्या क्षणाला मला पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला कोणी सहित झाला गुप्त तुका तो जगाचा बाप पावला आम्ही निघालो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आणि तो बोलावतो म्हणून आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा संगावी विनंती माझी काहीसा या अर्थाचा 3 चरणाचा निरूपाच्या प्रकरणातला जातो म्हणणारा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा अभंग विठ्ठल लेकराचं बालपण संपून गेलं मी जर नावं बरोबर घेत असेल तर आदरणीय उत्तमरावजी यांचं बालपण संपून गेलं आदरणीय दत्तात्रयजी यांचं बालपण गेल्या वर्षी संपून गेलं त्या दोघांची ही बालपणच संपुष्टात आली परिवारातून माय निघून गेली परिवारातून ती माऊली निघून गेली परिवारातून ती अस्तित्व निघून गेलं ही 2 मुलं आणि त्या माईच्या बाबतीत विचार केला तर 6 मुली मी नाव सांगतो साहेब मोजा पहिलं नाव त्या ताराताई दुसरं नाव त्या रतनताई तिसरं नाव त्या सिंधुताई चौथं नाव त्या उर्मिलाताई त्या 4 बरोबर मग 6 कसं म्हणला माझ्याकडे अजून 2 नाव आले त्यातलं पहिलं नाव त्या 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 वैशालीताई आणि शशिकलाताई जर जोरात बोला की मला चुकत असलं सांगा तुम्ही मला कसं मी नाही त्या दोघी सुना आहेत का नाच सुना आहेत का त्या दोघींना विचारून घ्या बरं नाही त्या दोघींना फक्त विचारून घ्या जरी नात्यानं सुना होत्या ना तरी स्वतःच्या पोरींपेक्षा जास्त प्रेम ह्या माईने केला होता जरी नात्यानं त्या सुना असल्या ना मी थोडस स्पष्ट बोलतो विशाल बुवा लेकी बाळा येतात 2 दिवस राहतात 2 दिवस राहिल्यानंतर त्या माघारी फिरतात आल्यावरती येताना आईला कितीतरी खाऊ घेऊन येतात आईच्या समोर बसतात आईनं तोंडावरून हात फिरवलं की त्यांना आपुलकी वाटते मला माफ करा मी टोकाचं वाक्य बोलायला चाललोय पोरी पाहुण्यासारख्या येतात पाहुण्यासारख्या निघून जातात पण 8 वर्ष एखादी माय घरात पडून असताना ती जर आनंदात जगत असेल तर त्याला जबाबदार त्या घरातल्या सुना असतात त्या घरातल्या सुनांनी तेवढी सेवा केलेली असते त्या घरातल्या सुनांनी तेवढे आपुलकीनं जपलेलं असतं त्या घरातल्या सुनांनी तेवढ्या आपुलकीनं जवळ केलेलं असतं 8 वर्ष माणसं जागेवरती बसून जेव्हा जिवंत राहतात तेव्हा निश्चितपणे लक्षात ठेवायचं त्याच्या पाठीमागं एक गोष्ट जबाबदार असते त्याच्या पाठीमागं त्या घरानं केलेली सेवा जबाबदार असते दोन्ही पोरांनी किती ठरवलं असतं तरी सेवा झाली नसती सुना बाळा एकत्र आल्या सगळ्यांनी मिळून त्या माईची सेवा केली एका जागेवरती झोपलेली असायची एका जागेवर झोपलेली असायची पण जागेवर झोपलेली होती तरी सुद्धा घरात आनंद होता तरी सुद्धा घरात चैतन्य होतं जेव्हा जेव्हा ती उर्मिलाताई दाराच्या पायरीला पाय लावायची पायरीला पाय लावल्याबरोबर घरात आईचा चेहरा दिसायचा आईच्या समोरून उभा राहायची ना आईनं नुसतं तोंडावरून हात जरी फिरवला तरी सासरला झालेली सगळी दुःख दूर होऊन जायची आई
जवळ आलं की आधार वाटायचा, आई जवळ आलं की आपुलकी वाटायची. पोरगी माघारी फिरली, जोपर्यंत घरात माय होती तोपर्यंत घरातून माघारी जाताना कधीच कुठल्याच पोरीची पिशवी रिकामी गेली नाही. त्या मायनं काय नाही काय त्या पिशवीत टाकून द्यायचं, नसलं काय कांदे टाकून द्यायचे. कांदे ही द्यायची वस्तू नाही, पण जोपर्यंत माय होती तोपर्यंत तिनं कधीच लेकरांना रिकाम्या हाताने माघारी पाठवलं नाही. गेले वर्ष झालं ती माय दिसायची बंद झाली, गेले वर्ष झालं ती माय या परिवारातून निघून गेली. संतोष बुवा कधीतरी असा विचार पडतो कीर्तनाच्या सुरुवातीला, एखाद्या वेळी कीर्तनातून माय सांगावी. एखाद्या दिवशी असं वाटतं लेकुराचे हित अभंग घ्यावा आणि नुसतं आईचं वर्णन करावं. पण अडचण अशी आहे, तुम्ही मला किती तास कीर्तन करायला लावा, मी कीर्तन करीन, पण साहेब मला आई सांगता येईल. म्हणजे मी एका अभंगावरती कितीही तास कीर्तन कर, पण तुम्ही जर म्हणला ना बुवा आई सांगा. पाठीमागे टी.पी. शिंदे सरांच्या वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी मी ह्या महाराजा मंगल कार्यालयात कीर्तन केलं. कीर्तनात मी बाप सांगितलं. माझी अडचण अशी आहे, मला कधीच आई सांगता साहेब. मी विचार केला कधीतरी आई समजून घ्या, पण समजून कुठून घ्यायची. म्हणून मी फलटण तालुक्यातलं मोठं नाव प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या मुखातून मी आई ऐकली. आशिया खंडातले पहिले 5 वक्ते काढले ना, तर प्राचार्यांचं नाव तेवढ्या आदबीनं घेतलं जातं. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या मुखातून मी आई ऐकली. अस्खलित एखादा निर्मळ झरा ज्याप्रमाणे जुळजुळ व्हावा, तसं प्राचार्यांच्या मुखातून आई या शब्दावरचं ते विवेचन, स्वामी विवेकानंदांचं वर्णन, स्वामी विवेकानंदांच्या आईचं वर्णन, हे सगळं ऐकलं. मी ऐकलं खरं संतोष बुवा, पण मला माफ करा. प्राचार्यांच्या मुखातून आई ऐकल्यानंतर मन भरलं, पण अजून ती आई ऐकून घेण्याची थोडी जिज्ञासा शिल्लक आहे. माझ्या जीवाला वाटलं मी व्याख्यानातून आई ऐकली, मी कवितेतून आई ऐकावी का बरं. मग कवितेतून आई समजून घेण्यासाठी मी फकीरराव मुंजाजी शिंदे नावाच्या कवीची एक कविता वाचली. मला ती मनापासून भावली. मला ती कविता जशीच्या तशी आठवते. मी शाळेत असताना मी ती कविता ऐकली होती, मी शिकलो होतो. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठं तरी नाही म्हणून, सगळ्यात असते तेव्हा कळत नाही, सगळ्यात असते तेव्हा समजून घेता येत नाही, आणि आता नसली कुठं, आता कुठंच नाही, जगात कुठं नाही, तरी नाही म्हणवत नाही. आई म्हणून कोणी आई हाक मारी, नो हे चाहक माते मारी कोणी कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा. आणि सांगू का, तात्या हे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हेच वाक्य मला एका चित्रपट अभिनेत्याच्या मुखातून ऐकायला मिळालं. मी आई हा विषय समजून घेताना, आई थोर तुझे उपकार चित्रपट बघितला मी. तो विषय समजून घेताना उपकार दुःखाचे चित्र, मला ते काही एवढं भावलं नाही. हा, एका मराठी अभिनेत्याचं वाक्य मला त्याच्यापेक्षा जास्त भावलं. तिथं गुडघ्यापर्यंत पॅन्ट असायची, तेवढीच लांब नाडे असायचे, साधा भोळा अभिनेता, पण एका वाक्यात त्याने आई सांगितली होती. त्याची एवढी गोड आई मला परत कोणाच्या मुखातून ऐकायला मिळालं नाही. दादा कोंडके नावाच्या अभिनेत्यानं आईबद्दल एकच वाक्य वापरलं होतं, मला ते प्रचंड भावलं, मला ते प्रचंड आवडलं. त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, ते असे म्हणले होते, ज्याला आई नाही त्याला काय. मग ते भावलंच, आणि ते वाक्य ऐकता मला लक्षात आलं, मी दुनियेची आई नाही सांगू शकत, मला माफ करा, मी दुनियेची आई नाही सांगू शकत, पण मला गुरुजी तेवढं ऐकल्यानंतर मला माझी माय आठवली, मला माझी आई आठवली. आज इथलं कीर्तन करून मी कराड तालुक्यात तारुकला जाणार आहे कीर्तनाला. तिथनं माघारी यायला 2:30, 3, 4 वाजतील पहाटेच्या. मला आवर्जून सांगू द्या, रात्री किती वाजता दारात येऊन उभा राहिलो ना, तरी आजपर्यंत कधी हाक मारावी लागली नाही. किती रात्री उशिरा कीर्तनावरून घरी आलं, दारात उभा राहून कधी हाक मारावी लागत नाही. गाडी गेट मधून आत आली की हाक सुद्धा न मारता दार उघडून उभे असते, ती माझी आई आहे. रात्री किती उशिरा आपण घरी आलं, 2:30 वाजता जरी घरी आलं तरी दारात उभा राहून कधी हाक मारावी लागली नाही. एकदाच माझी आई फक्त देवदर्शनाच्या निमित्ताने उत्तर भारतात गेली होती, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या दारात अर्धा तास उभा राहिलो होतो. कोणी दार उघडलं नाही, कुणी अंदाज घेतला नाही. माझ्या मनाला मी समजून सांगत होतो, जोपर्यंत घरात आई आहे तोपर्यंत तुझं दार उघडलं जाणार आहे. ज्या दिवशी घरात आई नसेल त्या दिवशी स्वतःच्या दारात तुला भिकाऱ्यासारखं उभा राहावं लागणार आहे. मी आई हा विषय समजून घेताना मी फमू शिंदेच्या कवितेतली आई ऐकली, मी प्राचार्यांच्या मुखातून आई ऐकली. मी आई हा विषय ऐकत असताना साने गुरुजींचं एक गोड पुस्तक
पुस्तक माझ्या हातावर पडलं, जिथं साने गुरुजींनी श्यामची आई नावाचं पुस्तक लिहिलं. त्या श्यामची आई नावाच्या पुस्तकातली 40वी रात्र आजही माझ्या नजरेसमोरून जाते. साने गुरुजी सांगतात, मी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात होतो, माझी आई पालघरला होती. का कुणाच तो म्हणत, पण रात्री 11 साडे11ला मला स्वप्न पडलं. मी झोपेतून उठलो, माझ्या आईचं ते स्वप्न होतं. माझी आई माझ्या स्वप्नात आली. मला वाटलं दिवसभर आईची आठवण आली म्हणून आई स्वप्नात आली असेल. मी पुन्हा झोपी गेलो, पुन्हा पहाटेचं स्वप्न पडलं. पहाटेचं स्वप्न पडल्यावर पुन्हा मी जागा झालो. पहाटेच्या वेळेला माझ्या आईने मला हाक मारली होती, श्याम श्याम, आणि तुझी आठवण येते. आईनं मारलेली हाक माझ्या कानापर्यंत पोहोचली. आणि आईने मला एक शिकवलं होतं, पहाटेची स्वप्ने खरे असतात. आणि सांगू का, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही त्या लेकरांची भेट घ्या. आई स्वप्नात येते एवढं मात्र नक्की आहे. आई हाक मारते एवढं मात्र नक्की आहे. तुला असं जावं वाटत नाही घरातून, तिला त्या लेकरा बाळांची आठवण येते एवढं मात्र नक्की आहे. साने गुरुजी सांगतात, मला माझ्या माईनं हाक मारली. पहाटेच्या वेळेला पडलेली स्वप्न खरे असतात असं मला माझ्या आईनं शिकवलं होतं. माझी आई माझी आठवण काढते म्हणून मी उठलो. माझे मित्र माझ्या सोबत येऊन बसले आणि मित्रांकडून मी पैसे गोळा केले. मला 3 रुपये मिळाले. पुण्यातून पालघरला जायला 5 रुपये तिकीट होतं, माझ्याकडे 2 रुपये कमी होते. आईने शिकवलं होतं, श्याम, चोरी करायची नाही, भीक मागायची. त्या आईचे संस्कार होते. श्याम काही कर, बाळा चोरी करू नको, अंगस्व भीक मागू नको. आज स्वतःच स्पष्ट नको. चोरी करणाराचा प्रपंच किती मोठा होता, त्या प्रपंचात तुम्हाला सुख समाधान कधीच बघायला मिळणार नाही, कधीच नाही. आणि सदुर्ग अलीकडच्या काळात समाधानाच्या व्याख्या बदलत चालल्या, प्रचंड बदलत चालल्या. मी स्पष्ट बोलतो, कोरोना नंतर श्रीमंतीची व्याख्याच बदलली पाहिजे, प्रचंड बदलली श्रीमंतीची व्याख्या. आता लय मोठे बंगले बघितल्या, गाड्या माड्या बघितल्या, नाही आनंद होता मला. त्याच्यापेक्षा मी सोपं सांगतो, माझं स्वतःच मत आहे. सध्या मला लय मोठे बंगले, मी रोज एका जागीरदाराच्या दारात, लय मोठे बंगले बघितले आनंद होत नाही. ज्या घरातली म्हातारी माणसं सुखात आहेत ते घर श्रीमंत. बाकी मला माहितच नाही, बाकी काहीच कळत नाही मला. मला श्रीमंतीची व्याख्याच येत नाही, फक्त मला एवढंच कळतं, ज्या घरातली म्हातारी माणसं हसत जगतात ना गड्या, ते घर श्रीमंताच आहे. त्यापेक्षा काय, त्यापेक्षा राहतच काय वेगळं. आईने शिकवलं होतं, श्याम चोरी करू नको, श्याम भीक मागून कधी जगू नको. माझं आणखी स्पष्ट मत आहे, वारकऱ्यांचं सुद्धा जगणं स्वाभिमानाचं असतं. आम्ही श्रीमंताची मुलं अजिबात, राजियाची कांता काय, श्याम तेच लावते बंद. श्याम, आईचं ते बोलणं ऐकलं. मी दिवसभर पुण्यात आलो. पुण्याच्या स्टेशनला येऊन उभा राहिलो. मला 2 रुपयाची गरज होती. मी ठरवलं होतं कोणाची तरी हमाली करायची, त्याची वस्तू घरापर्यंत पोहोचून त्याच्याकडून पैसे घ्यायचं, मग आईकडे जायचं. मी एका श्रीमंताने माझ्या डोक्यावर बॅग दिली, 4 रुपये देणार असं कबूल केलं. ते 4 रुपये मिळायचे असेल, मी त्या श्रीमंताची बॅग घेऊन गेलो. पण त्याच्या दारात गेल्यानंतर माझ्याकडून ती बॅग सुटली. माझ्या हातात हँडल सुटल्यानंतर त्याची बॅग माझ्याकडून तुटली. त्या श्रीमंताने 4 रुपये द्यायच्याऐवजी माझ्या खाड देशी कांशीला दिली. त्याने कांशीला दिल्यावर मी त्याला सांगितलं, मी हमाल नाही हो, माझ्या आईला भेटायला जायचं, माझ्याकडे 3 रुपये, 2 रुपयाची गरज आहे, पाया पडतो, 2 रुपये द्या. त्याला माझी दया आली नाही. त्याच्या पत्नीनं मला 1 रुपया दिला. 4 रुपये घेऊन मी निघालो. पुण्यातल्या एसटीत बसलो. पण कंडक्टरने सांगितलं 5 रुपये तिकीट आहे. 5 रुपये तिकीट असेल तर बस, नाही तर खाली उतर. रात्रीच्या वेळेला मला खाली उतरवण्यात येणार होतं. तोपर्यंत पाठीमागं बसलेल्या एका म्हाताऱ्याने सांगितलं, मास्तर, कोणाकडे 5 रुपये नसतील तर 4 रुपयापर्यंत जिथपर्यंत घेता येतं तेवढं घ्या, जिथं 4 रुपये सांगतील तिथं खाली उतरावं लागेल मला. 5 नसतील त्याच्याकडे, 4 रुपये आहेत ना त्याला, 4 रुपये जिथं संपतील तिथं उतरून टाका त्याला. कंडक्टरने ते मान्य केलं. मला फक्त भीती वाटत होती, मला अशा जागेवर सोडावं जिथं माणसं असावीत. पण माझे 4 रुपये जिथं संपले तिथं मला सोडवण्यात आलं. माझ्यापेक्षा उंच गवत होतं, जंगली प्राण्यांचा आवाज येत होता, मला भीती वाटत होती. पण आईनं सांगितलं होतं, श्याम, भीती वाटली की रामाचं नाव घेत. संस्कार होते मातेचे.
मी रामाचं नाव घेत घेत दारात आलो. दारात येऊन बघितलं, दिवस उगवला होता. मी दारात पोहोचलो होतो. माझा बाप गुडघ्यात डोकं घालून का कोणास बसला होता. मी भाऊंच्या जवळ गेलो. भाऊंना सांगितलं, भाऊ उठा, मी आलोय. भाऊंनी माझ्याकडे बघितलं, पुन्हा नजर खाली घेतली. मुंबईची आत्या आली होती, पुण्यावरून मावशी आली, सगळे दारात आलते. मी घरात गेलो. मी आईला शोधत होतो. आई सापडली नाही. अक्की झोपली होती. तिच्या शेजारी पुरुषोत्तम झोपला होता. मी अक्कीच्या जवळ गेलो. अक्की उठ. अक्की उठले. मी दिसल्याबरोबर अक्कीने टाहू पडला, श्याम तू आलास बाळा. तुझी आठवण काढत आज मध्यरात्री आपली माय मरून गेली, आपली आई मरून गेली. श्याम तिला तुझी खूप आठवण होती. तुला भेटायचं होतं. मरत असताना तिच्या मुखातला शेवटचा शब्द होता, श्याम तू यायला पाहिजे होतं. श्याम तू उशीर केला. मला उशीर झाला म्हणून मला वाईट वाटलं. मी तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाचा विधी होता. सावडायचा विधी होता. आईच्या पिंडाला कावळा शिवला पाहिजे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत होता. भाऊ पाया पडले, कावळा शिवला नाही. आत्ती पाया पडली, कावळा शिवला नाही. मी पुढे जाऊन उभा राहिलो. मी हात जोडला, आई पिंडाला स्पर्श कर. तुझी अशी इच्छा होती ना, तुझ्या श्यामने इंग्रजी शिकावं. मी शिके नाही, पण तू पिंडाला स्पर्श कर. मी विनंती केली, पिंडाला स्पर्श केला नाही. कळालं नाही आईचा जीव कशात अडकला होता. लहान धाकटा पुरुषोत्तम माझ्यापेक्षा लहान होता. शेवटी आमच्या मावशीनं पुरुषोत्तम हातात घेतला. तिला लक्षात आलं नेमकं तिचा जीव कशात गुंतला असेल. तिने पुरुषोत्तम हातात घेतला. आभाळाकडे बघितलं आणि सांगितलं, यशोदे, त्या पुरुषोत्तमासाठी जर काळजी करत असतील तर लक्षात ठेव, आजपासून श्याम तुझा आणि हा पुरुषोत्तम माझा. म्हणून मावशीनं पुरुषोत्तमाला पदराच्या आड घेतलं. त्याचे पटापट पापे घेतले. पुरुषोत्तमाला मावशीनं स्वीकारलं. हे कळाल्याबरोबर कुठून कावळा त्याने पिंडाला स्पर्श केला. माझ्या आईचा आत्मा मुक्त झाला. पुरुषोत्तम जोपर्यंत उघड्यावर होता तोपर्यंत माझ्या आईनं पिंडाला स्पर्श केला नाही. पुरुषोत्तमाला मावशीनं कवेर घेतलं. त्याबरोबर आईनं पिंडाला स्पर्श केला. साने गुरुजी नावाचा लेखक त्या ठिकाणी लिहून जातो. साने गुरुजी सांगतात, जिवंतपणे लेकरावर प्रेम करणे यात काय नवल आहे. मेल्यावरती सुद्धा लेकराची काळजी घेते, लेकराचा विचार करते, तिला माय म्हणतात. मी साने गुरुजी पुस्तकातून वाचले. मी फकीरराव मुंजाजी शिंदे कवितेतून ऐकले. मी प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानातून ऐकले. हे सगळे ऐकल्यानंतर माझी भावना अशी झाली, आई हा सांगण्याचा विषय नाही, आई हा गाण्याचा विषय नाही, आई हा रचण्याचा विषय नाही. आई बद्दलची भूक भागावी याच्यासाठी संत साहित्य हातात घेतलं. तुकोबरायांची गाथा हातात घेतली आणि तुकोबरायांची गाथा हातात घेतल्याबरोबर, गाठीला स्पर्श केल्याबरोबर एक एक पान पलटत होतो. आज मला आई समजून घ्यायची होती आणि आई समजून घेत असताना तुकोबरायांच्या गाथेतला एक अभंग दिसला आणि मला आई कळाली. तो अभंग असा होता, वाचण्यात आले लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अभंग वाचला मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपला जवळी घेता शिन गेला. अभंग वाचला जिची पिढी बाळ प्राण तियेचा व्याकुळ ऐसा मातेचा स्वभाव.
आई हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला खरा, इकडे बसा. पण अडचण अशी आहे, म्हणलं जागा मृत्यू नावाची जी गोष्ट आहे इकडे बसायला. त्या मरणाला ना आई कळते ना बाप कळतो. अरे मरण नावाची गोष्ट एवढी भयंकर आहे, त्याला ना गरीब कळतो ना श्रीमंत कळतो. त्या आधांतरिक बोलण्यापेक्षा मरण नावाच्या गोष्टीची तक्रार सगळ्या लेकरांनी त्या रुक्मिणी मातेकडे केली पंढरपुरात. आणि रुक्मिणी मातेला ह्या गोष्टीचा प्रचंड राग आहे, म्हणून जाब विचारण्यासाठी प्रजा कोणाला विचारायचा? देवालाच. माणसाचं असं असतंय, सुख असलं की माणसाला देव आठवत नाही, आणि दुःख आलं की माणसाला देवाशिवाय दुसरं कोणी आठवत नाही. की तिला राग आला, लेकरं मरणाला एवढी घाबरतायत, ह्या जगाच्या बापानं प्रत्येकाच्या वाट्याला हे मरण दिलं, म्हणून ती म्हणली थांबा, त्याला जाब विचारायचा आहे, मी स्वतः जाईन. रुक्मिणी आईसाहेबांनी 28 युग त्या विठेवर उभा राहिल्या, पण ती वीट सोडली आणि डोकवून बघितलं. दर्शनबारी चालू होती, आई समोर येऊन उभा राहिली, दर्शनबारी थांबवली. थांबा म्हणे, मला बोलायचं. दर्शनबारी जागच्या जागेवर थांबली. जगाची आई प्रचंड रागात होती, याचा अर्थ ती भांडणार होती. आणि माणसाला दुसऱ्याची भांडणं बघायची म्हणलं की एक वेगळा आनंद असतो. म्हणजे दारात जी जमा झाली होती ती कौतुकाने बघत होती. बर, आपल्यासारख्याची भांडणं जर एवढी असतील, त्यांची भांडणं म्हणजे ती कशी भांडणं असतील. आज ती भांडायला उभा राहिली, म्हणजे मरण नावाच्या गोष्टीबद्दल तिची तक्रार आहे, म्हणून पांडुरंगाच्या समोर ती उभा राहिली. कमरेला पदर खवला, जगाच्या बापाकडे बघितलं. तो जगाचा बाप रुक्मिणी साहेब समोर दिसल्याबरोबर गालातल्या गालात हसला. इथेवरी ज्याची पावले समान असा समचरण असणारा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्यानं तिच्याकडे बघितलं, ती रागात असली तर बहुतेक तसं हसूनच गावावं लागतं. ती चिडली, ती रागवली हे कळालं, ती हसला. तो हसला, पण रुक्मिणी आईसाहेब प्रचंड रागात होती. देवाला विचारलं, देवा स्त्री मारतो आणि पुढे बसलेला त्याचा ड्रायव्हर तारतो, तूच ठरवलं तर आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मारतो, त्यांचा ड्रायव्हर तारतो. तूच जर ठरवलं तर अखंड मराठा समाजासाठी जगलेलं पहिलं व्यक्तिमत्व आदरणीय विनायकरावजी मेटे मारतो, आणि आदरणीय विनायकरावजी मेटे मारतो, त्यांचा ड्रायव्हर तू तारतो. देवा, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, वेद बोलत नाही. पांडुरंगा, माझं असं मत आहे, तू समस्त सृष्टी तयार केली. जगाच्याही बोलायला लागली, तू समस्त सृष्टी तयार केली. 83,99,999 यांनी तू तयार केले. सगळे प्राणी, वनस्पती, झाडं, झुडपं, प्राणी, पक्षी, फुलं, हे सगळे तू तयार केले. सगळे तयार केल्यानंतर तू ह्या सृष्टीकडे बघितलं, आणि या सृष्टीकडे बघितल्यानंतर तुझ्या लक्षात आलं सगळे प्राणी तयार झाले, पण ह्यातलं माझं प्रेम कोण करत? त्यात कोण तुझं? गाढव भजन करतात काय? गाढव वारीला जातात काय? नाही जात, शपथ नाही. देवा, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगती, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. या न्यायानं ही समस्त सृष्टी तू बघितली, तुला करमला नाही पांडुरंगा. माणसाचा काय स्वार्थ होत आहे? तू तुझ्या स्वार्थासाठी माणूस नावाची जात तयार केली. दिले इंद्रिय, हात पाय कान, त्याला तो इंद्रिय दिले, हात पाय दिले, कान दिले, पाय दिले. देव दिला देह भजना गोमटा, या न्यायानं तो माणसाला देह दिला. देवा, माझं तुझ्या बरोबर भांडण याच्यासाठी आहे. भगवंता, तू तुझ्या स्वार्थासाठी माणूस नावाची जात तयार केली. ऐक पांडुरंगा, माणूस नावाच्या जातेने जर तुला देव म्हणलं नसतं तर तुझं देवपणच सिद्ध झालं. आमचे लेख हे तुझे देव पण देवा, म्हणजे आम्ही देव म्हणतोय म्हणून तू देव, नाही तर कोण तुला देव म्हणलं? तो तयार केली की नाही माणूस नावाची जात? ती काय स्वयंभय? अजिबात नाही. माणसाने तुझ्याकडे अत्यंत निर्माण की मला जन्माला, तो माणूस जन्माला घातला. देवा, म्हणजे एवढं का तर तुम्ही बोलताय? ती बोलत होती म्हणून भांडणच चाललंय ना. तेव्हा काम म्हणून जर माणूस नावाची
जात तू तयार केली, माणूस नावाची जात तुझ्या स्वार्थासाठी तयार केली, तुझं भजन करण्यासाठी तयार केली. माझा प्रश्न असा आहे भगवंता, जर माणूस नावाची सुंदर जात तू तयार केली तर माणूस नावाच्या जातीला मरण नावाचा शाप का दिला? तो तयार केलं का नाही? त्या जातीला मरण नावाचा शाप दिलाच का? पांडुरंगा, तो अविनाशी आहे, तो अनंत आहे, तुला आधी नाही, तुला अंत नाही. फक्त तुला जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं देवा, मरण नावाचा जो शाप तू माणसाला दिला प्रचंड भयंकर आहे भगवंता. मला मान्य आहे भगवंता, माणूस जन्माला आल्यानंतर त्याला मरावं लागतं, मला मान्य आहे. फक्त तू सांग देवा, तू सांग, फळ पिकलं म्हणून पडावं का वारा आला म्हणून? डावा सोडा उजवा सोडा पण कवल सोडा. तुम्ही जरा गडबड. मला बोलता येईल, गौरवणीची तुम्ही लोक बसला देवा, माणसं मार ना तू, फक्त मला एक सांग, वारा आला म्हणून फळ पडावं का पिकलं म्हणून फळ पडावं? हे बघ, एखादं फळ पिकलेलं असेल स्वतः त्या झाडाला सोडून, नीट ऐकतात, एखादं फळ पिकलेलं असेल स्वतः त्या झाडाला सोडून देतं आणि स्वतःला मातीमध्ये घालून फक्त फळ, कच्ची फळ सुद्धा पाडतो. त्रास होतोय भगवंता, तुला कदाचित ह्याची जाणीव नाही देवा, तुला कदाचित ह्याची जाणीव नाही. एखादा माणूस मरून गेला की घराच्या घर उद्ध्वस्त होऊन जातात. एखादा माणूस ऐन तारुण्यामध्ये निघून गेला तर घराच्या घर उद्ध्वस्त होतात. देवा कदाचित तुला या गोष्टीची जाणीव नाही, पण एक एक घर रसा ताळाला जाऊन पोचलं. त्यात मी आधंतरी बोलत नाही. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी शिरस या कीर्तनाला आलो. ते फलटण तालुक्यात येते का बारामती तालुक्यात जाते? शिरस सांगवीच्या शेजारी बारामती तालुक्यात शिरस नेला. विशाल भाऊ तुम्हीच होता वाजवायला. नाही आता कीर्तन रोज करतोय, पण काही घटना मला असं सांगायचं, देवा मार ना माणसं, तुझ्या हातात आहे बघ. तू बोलावलं कोण थांबवलं? तो हात मारला तुझ्याच हातात आहे का नाही? कुठला आयुष्याचा दोरा येर वावगा पसार, आम्हाला माहिती आहे सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. तेव्हा तुझ्या हातात आहे. फक्त माझी विनंती आहे, मी या सगळ्या लेकरांची आहे. पाठीमागे बसलेली माणसं रुक्मिणी साहेबांकडे बघत होती. देवा त्या सगळ्यांच्या वतीने माझं एक मत आहे, तसं करत जाऊ नको. माणसांचे परिवार उद्ध्वस्त होतात. कीर्तनाला 30-35 वर्षाचा पोरगा असतो. 35 आमच्या कुठे काय सांगायचं? काय प्रश्नाचे उत्तर देता येत नसता. कुठे नेलंय म्हणले होते म्हणजे तुला खाया नाही गेलं तेवढंच पुरी नाही. दहन दिली, आवडलं, सगळं झालं. रोज पूर्वी आय पप्पांना फोन लाव, कधी यायचं तर इच्छा. तात्या मला एवढं वाईट वाटलं ते ऐकताना. ती बिचारी म्हणजे महाराज 4-5 महिने झाले तिने भाषा बदलली. पूर्वी म्हणजे काय, पप्पांना फोन लावून त्यांना म्हणून मला खायला का आणू, तर तुम्ही वर्ष श्राद्धाचं कीर्तन मी केलं. पोरगी समोर होती. का कुणास तो तिच्या लक्षात आला असेल, आता आपला बाप परत येणार नाही, ते नाराजाच्या गादीवर आहे. तो मला भावनिक करावा हा माझा हेतू नाही, मला जाहीर सांगू द्या. त्या दिवशी तिला कळालं आपला बाप कधीच परत येणार नाही. ती 3 महिन्यात पोरगी मरून गेली. पांडुरंगा तुझ्या हातात आहे माणसं मारणं, आम्हाला तुझी स्वतः मान्य आहे. फक्त आमची विनंती अशी आहे देवा, विनंती अशी आहे, पिकलेली फळ पाडत जा, कच्ची फळ पाडत जाऊ नको, त्रास होतो. आणि त्या सकल मानव जातीच्या वतीनं माझी एक विनंती आहे भगवंता, सगळ्या माणसाच्या वतीनं मी आज आई म्हणून तुझ्या समोर उभा राहिलीये. रुक्मिणी साहेब पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सांगतात, देवा 3 गोष्टी कधी करू नको. लेकरू लहान असताना त्याची कधी आई मारू नको. 1 कर्णाटाटा कधी कोणाचा पोरगा मारू नको. 2 आणि 3 म्हातारपणी कधी कोणाची बायको मारू नको. मी नाही करायची, जगाच्या आईची विनंती आहे. 3 गोष्टी कधीच करू नको पांडुरंगा. तुझी सत्ता मान्य आहे. ते उपजेते नाशिले ते पुनरपी दिशे आमच्या गावात सगळ्याच पाठ झालंय. फक्त विनंती एवढीच आहे, लेकरू लहान असताना त्याची माय मारू नको.
तरणाट आता कधी कुणाचा पोरगा मारू नको. आणि तिसरं, म्हातारपणी कधी कुणाची बायको मारू नको. कारण असं आहे, म्हातारपणी बायको हीच नवऱ्याची आई आहे. आज बोल पटायचं नाही तुम्हाला. जाहीर कीर्तनात सांगा फक्त, भाऊ कुठे बसतो, आदरणीय बाबुरावजी शिंदे कुठे बसतो. भाऊ समोर बसलेत ना, फुलत पडली ना, कोणीतरी एकाने भाऊंची भेट घ्या आणि भाऊंना विचारा, आजच्या कीर्तनातला बुवा असा म्हणत होता की म्हातारपणी बायको हीच नवऱ्याची आई असते म्हणून. पोरं जीवा पाण जपतात. उलट माझा अनुभव असा आहे, आई असताना जेवढी काळजी घेत होती त्याच्यापेक्षा जास्त काळजी घेत. आई गेल्यानंतर पोरं बापाची जास्त काळजी घेतात. फक्त असं राहता येतात त्या म्हातारपणाच्या काही अडचणी पोरांना सांगता येत नाही. म्हातारपणाच्या काही अडचणी पोरींना सांगता येत नाहीत. म्हातारपणाच्या काही अडचणी सुनांना सांगता येत नाहीत. म्हातारपणाच्या अडचणी सांगण्यासाठी सोबत बायकोच असावी लागते. तुम्ही मान्य करा, नाही तर नका करू. जगाची आई भांडायला उभा राहिली, हे पांडुरंगा मरण नावाची गोष्ट देत असताना या 3 चुका कधी करू नको. आणि तुला माहिती नसेल देवा, मरत असताना प्रचंड दुःख होत रे, सोडू वाटत नाही संसार. का सोडू वाटावं? मी आणखी थोडं स्पष्ट बोलू का? मला तुम्ही स्पष्ट सांगा, हे दुःख किती होतंय त्याच्या फक्त मला सांगू द्या. तसं तर वेळ माझा 11:15 पर्यंत झालाय. नाही तर दुःखाचे सुद्धा, मरत असताना कोणतं दुःख आहे शास्त्र सांगतं, गुरुजी शास्त्राला धरून सांगतो. मरत असताना पहिलं दुःख आहे, ते दुःख आहे कर्माचं दुःख. मरत असताना कर्म तुमच्या समोर हिशोबाला उभा राहतं आणि कर्म तुमच्या आयुष्याचा सगळा हिशोब तुमच्या समोर मांडतं. चांगला जगला असेल तर मरण आनंद देतं, आणि आयुष्यभर वाईट वागला असेल, कधीच नाही झाला तरी मरताना दुःखी होऊनच मारणार. कर्म हिशोबाला उभा राहतं. पहिलं दुःख आहे कर्माचं. दुसरं दुःख आहे संस्काराचं. संस्काराचं याचा अर्थ सवयीचं. हातपाय हलवण्याची सवय असते, पण हातपाय हलायचे बंद झालेले असतात, प्रचंड वेदना शरीराला होत असतात, त्याला संस्काराचं दुःख म्हणा. आणि तिसरं दुःख आहे मोहाचं. मोहाचं दुःख कसलं असतं बुवा? मरत असताना मोहाचं दुःख होतं कसं ते सांगतो. समजा एक माणूस फलटणला निघाला, आणि फलटणला निघाल्यावर अशोक बुवा फलटणला जायचं म्हणून त्याने बायकोकडून 500 रुपये मागून घेतले. दारात उभा राहिला, म्हणला 500 रुपये दिले, फलटणला चालले. 500 रुपये बायकोने आणून दिले, हातात 500 रुपये घेतले, गडबडीने खिशात ठेवले, मोबाईल ठेवला, निघाला. निरगुडीपर्यंत गेला, फोन वाजला. बरं, आपल्यात नियम असा आहे, बाजूला गाडी उभा राहून फोन घेतल्यावर अटक करते. मामा असंच आहे ना, ड्रायव्हर आहे तुम्ही दोघं, असाच नियम आहे. गाडी उभा करून जर फोन उचलला, अटकच आहे डायरेक्ट. त्यामुळे कुणी तसं करत नाही आपल्याला. आपण कोणच नियम मोडत नाही. आपल्या प्रत्येकाचा नियम पाळून चालू गाडीतच फोन उचलला पाहिजे. नियम आहे ना आपला, जीवापेक्षा महत्वाचा आहे की. त्याच्यामुळं ती फोन वाजला म्हणून त्यांनी खिशातनं फोन काढला. मला मोहाचं दुःख सांगायचं किती होतं फक्त तुम्ही समजून घ्या. खिशातनं फोन काढला, अडचण अशी झाली, फोन काढता काढता चिटकून आलं, त्याला पडलं. फलटण मध्ये गेला, पाहुणे भेटले, पाहुण्यांना म्हणला चहा पाजतो, चला. हट्टाने नेलं, चहा पाजायला बसला, चहा पिले सगळे. आणि ह्यो पाहुण्याच्या आधी उठला. ठीक आहे, मग आधी उठायचं मग टीव्ही कमी बिल असल्यावर आधी उठतो माणूस. त्यात बी अजून अडचण आहे. ते कमी बिल होतं ते मग गडबडीने उठला. चहाच पाजला होता ना पाहुण्याला, पण गडबडीने उठला आणि पैसे द्यायला गेला. पैसे द्यायला गेल्यावर पैसे नव्हतं. अजून एक अडचण सांगतो साहेब, नीट बघा, माझं बोलणं खोटं असेल तर. माहिती असतं कुठल्या गाड्याने घोटाळा केला, ह्यांनी पैसे बुडवले ना वरच्या खिशाने. माहिती असतं कुठल्या गाड्याने घोटाळा केलाय, पण चौकशी होताना ह्यांची कसून चौकशी होती. घोटाळा करणाऱ्यांची चौकशी नाही. लांब गेला बुवा. मी खिशाचं सांगतोय, तुमचे तुम्हाला काय आठवलं असेल त्याला तुम्ही जबाबदार. मला काय करायचं, मी खिशाबद्दलच बोलतोय. ह्यानं घोटाळा केला ना, 500 गमावलं कोणी, ह्यानी चौकशी कोणाची होईल, ह्याची चौकशी झाल्यावर गप बसायला पाहिजे. पण ह्याची चौकशी झाली, ह्या दोघांना तर बिचाऱ्यांना असं उलट त्यांची काय चूक होती, काही नव्हती. या सगळ्यांची चौकशी झाली, पुन्हा ध्यानात आलं, 500 रुपये पडलं. किती उशीर फलटणात थांबला? 1 मिनिट थांबला नाही. पाहुण्याने पैसे दिलं, जसा पाहुणा गेला तसा किक मारली. जाताना स्पीडने आलता, येताना हळू चालता. कशा काय हळूच कशा काय वाटायचं.
काय घरात आला, चेहरा पडला आणि बायकोने वळखला बरोबर. एक, तुम्ही नाराज असताना तुमची आई तुम्हाला ओळखते आणि नाराज असताना तुमची बायको तुम्हाला ओळखते. नाराज दिसताय नाही काय म्हणलं, तुम्हाला 500 रुपये नेले पडलं, ऐका पडलं, बायको म्हणली पडू द्या. नाराज कसे आपण कमवायचं नाही. हे बघ, खर्च झाला असतं तर वाईट वाटलं नसतं ग. होऊ दे ना, खर्च झाला विनाकारण पडलं ना. अहो पडू द्या, त्याचं काय असतं, जे आपल्या नशिबात नव्हतं ते पडलं. नशिबातलं पडत असं बायकोनी म्हणलं, पण ह्याला पटलं. दिवसभर नाराज राहिला. संध्याकाळी जेवताना एक भाकरीच्या ऐवजी अर्धी भाकरी खाल्ली आणि अर्धीच भाकरी खाऊन घेतला. झोपत असताना एकच गोष्ट आठवली झोपला. काय? झोपत असताना एकच गोष्ट आठवली झोपला. काय आठवलं? 500 रुपये. माझा प्रश्न असा आहे, सोप्पा आहे, साधा आहे, नीट आहे का? मोहाचं दुःख म्हणजे काय सांगायचंय देवा? 500 रुपये पडल्यानंतर जर एवढं दुःख होत असेल तर एवढ्या कष्टाने उभा केलेला प्रपंच सोडून जाताना जीवाला किती दुःख होत असेल. पाणी करून उभा राहिलेला प्रपंच सोडताना जीवाची किती वाईट अवस्था होत असेल. देवा चूक केली, जगाची म्हणते चूक केली. तू माणसाला मरण देताना शाप म्हणून दिलं. जगाचा बाप म्हणला थांब, 10 मिनिटं राहिले ती माझी बाजू मला मान होती. तुझंच ऐकतोय, 12ला 10 मिनिटं कमी झाली. आल्यापासून असं का म्हणतं, ही ऐक, माझा ऐक. मी माणसाला मरण देताना शाप म्हणून दिलंच नाही, मी माणसाला मरण देताना वरदान म्हणून दिलं. मी माणसाला मरण देताना शाप म्हणून दिलंच नाही, मी माणसाला मरण देताना वरदान म्हणून दिलं. रुक्मिणी तुझ्यासाठी म्हणून सांगतो, जगण्यात जेवढा आनंद नाही त्याच्या कित्येक पटीने आनंद मरण्यात आहे. काय बोलतो आणि ऐकतो म्हणून काही पटायसारखा बोल. तू म्हणला मरण शाप नाही वरदान आहे, तू म्हणतो मरणात जगण्यापेक्षा जास्त आनंद आहे. हो ग, साधू संतांचा मृत्यू फक्त नजरेसमोर आणा. त्यांनी खाली बस. नाव काय तुझं? किती शाळा किती वाजता भरते? सुट्टी किती वाजता? त्याच्या ताट बस सगळे. मरणात जास्त दुःख का जगण्यात तेवढं सांगतो. सारा ताई माझ्या मदतीला. सारा घाबरू नको, फक्त मला सांग, 10 वाजता शाळा भरली हे कशावरून कळतंय? शाळा भरली हे कशावरून कळतं? शाळा सुरू झाली कशावरून कळतं तुम्हाला? बेल वाजते, कोण वाजवतंय? ते बेल कोण वाजवतं तुमच्या शाळेत? काका वाजवतात ना. आणि 5 वाजता शाळा सुटली हे कशावरून कळतंय? बेल कोण वाजवतंय? दोन्ही बेल काकाच वाजवतात ना. 5ची बी बेल आणि 10ची बी बेल. आता फक्त खरं सांगा सारा ताई, ताट बस, नाराज होऊन बिंदास्त बस. मी काय तुला म्हणत नाही, फक्त मला खरं सांग. शपथ आहे तुला, खोटं बोलायचं नाही. मला जाहीर सांग, 10 वाजता बेल वाजल्यावर मजा वाटते का 5 वाजता? तीव्र झटके माणसं मिळेल. माणसं आपल्यातून निघालेत, सावध व्हा. गुरुजी मी जर बरोबर बोलत असेल, फक्त कोरोनाच्या बातम्या यायच्या म्हणून तुम्ही सावध झालता. कोरोनाने जेवढी माणसं मिळेल त्याच्यानंतर तेवढीच माणसं हृदयविकाराच्या तीव्र झटकेने मिळेल. पाखरासारखी माणसं आपल्यातून चालले. किती दिवस वैर करून जगणार? किती दिवस का म्हणून? नाही हो, बोलत नाही. ज्या परवानगी तुम्ही मला, मी साथीच्या साठी उभा. कशासाठी? दिखावा नका करू. काय माझी शपथ, मी पाया पडतो तुमच्या. वैभवलक्ष्मीची पारायण करून कुठे देव मिळत नसतो. नवरात्राचे उपवास करून कुठे देव प्रसन्न होत नाही. उपाशी राहून जर देव पावला असता तर तुमच्या आधी ज्या गरीबाच्या लेकरांना अन्न मिळत नाही त्यांना पावला असता. तुम्हाला काय पावला असता? आपल्या माणसांबरोबर बोलून घ्या, आपल्या माणसांना चांगलं म्हणा, आपल्या माणसावर बोलायचं. मला जाहीर सांग, तू फक्त एक आईला हाक मारशील, तू हाक मारशील, मला फक्त एवढंच सांग, आई आव देईल काय? आव देईल काय? तो 1000 वेळा हाक मारायला तयार आहे, तो 1000 वेळा तिला आवाज द्यायला तयार आहे,
पण आता ती माय आवाज दिल्यानंतर आव देत नाही हो. माझं स्पष्ट मत आहे, माणसं फोटोत गेली की ती पुन्हा आव देत नसतात. माणसं फोटोत गेली की ती पुन्हा आवाज देत नसतात. फोटो आठवण देतो, फोटो आव देत नाही. फोटो आभास देतो, फोटो स्पर्श करत नाही. माणसं फोटोत जाणारी त्यांच्या बरोबर बोलून घ्यावं. गेल्यावर रडत बसण्यात आपल्याला घाणेरडी सवय लागली. मेलेल्या मड्याजवळ बसायचं आणि त्याला बोल म्हणायचं. मेलेल्या माणसाला बोल म्हणण्यापेक्षा जिवंत माणसाबरोबर बोलून घ्या, त्याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. कीर्तनात बसलेले 60% माणसं असे सख्या भावाबरोबर बोलत नाहीत. गेला कधी तालुक्याच्या कोर्टात चौकशी करा, सख्या भावानं सख्या भावावर केस केलेले जास्त. मग काय साध्य केलं 22 जानेवारीला तुम्ही? 22 जानेवारीला प्रभू रामचंद्र आले. 512 वर्षाचा वनवास संपून प्रभू रामचंद्र आले, ते विराजमान झाले. राम लल्ला अयोध्येत आला म्हणून अख्खा देश आनंदात होता. सबंध देहात भगवं सबंध देशात भगवं वातावरण झालं. कीर्तन काय, कथा काय, गाणी काय, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मला विचारायचंय, 21 जानेवारीला जसं जगत होता तसं जर 23 जानेवारीला जगत असला तर तुमच्या आयुष्यातला 22 जानेवारी वाया गेलाय. काय फायदा केला तुम्ही? तुम्हाला कथा कीर्तन करायची होती म्हणून हे केलं का? बदला. राम ही डोक्यावर घेऊन नाचायची वस्तू मुळीच नाही. राम ही डोक्यावर घेऊन नाचायची वस्तू मुळीच नाही. राम अंतःकरणात घेऊन जगण्याचा विचार आहे. राम एका सुंदर विचाराचं नाव आहे. राम एका सुंदर आचाराचं नाव आहे. गेले निघून तुकोबा आहे, आणि निघून गेल्यानंतर मग भाऊजीच्या दारात गेली. बोलवून आणा बुवांना, मी विनंती करते, पाया पडते तुमच्या. आणा. एकटे नाहीत गेले. कान्होबा महाराज देहूकर, संताजी महाराज जगणारे, गंगाधर पंत मोहन, शिवबा कासा, 14 गेले. 12 दिवस हे आणि शोधायला 4 दिवस गेले. 16 दिवस बुवा सापडले नाहीत. शेवटी सापडले नाहीत म्हणून त्या भंडारा डोंगराच्या 3ऱ्या कपारीला एक गुहा आहे. त्या गुहेपासून एक मुळेवाला खाली आला. त्याला विचारलं, बुवा दिसले? बुवा नाही दिसले म्हणलं. पण तिथं कोणतरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. मग बुवाच असतील ना. म्हणून 14 धावत तिथपर्यंत गेले. गुहेत गेले, बघितलं. 16 दिवस अन्न नाही, पाणी नाही, शांत डोळे खोबणीपर्यंत खोल गेले. मुखातून विठ्ठलाचं नाव चालू. उजव्या बाजूला कान्होबा महाराज देहूकर, गंगाधर पंत मोहन, डाव्या बाजूला शिवबा कासार उभा राहिले. संताजी महाराज जगणारे पायाजवळ बसले. बुवांची ती मूर्ती बघितली. दाढी वाढली होती, डोळे खोल गेले, त्वचा शांत आहे. कान्होबा महाराजांकडे बघता बघता संताजीनं तुकोबरायांच्या पायाला स्पर्श केला, हात मारली. बुवा, बुवा कोण? मी संतो. एवढे डोळे उघडले. का आलाय? तुम्हाला घरी न्यायला आलोय. लेकर तुमची वाट बघतायत. आई लेकर वाट बघतात. बरं, आज यशाची प्रत्येक रेषा तुझ्या लेकरांना शिवून जाते. माते, लेकरांना तुझी खूप आठवण येते. एवढं मात्र नाही काय, सगळ्यांना आठवण येते तुझी. लेकर वाट बघतायत. बुवा घरी चला. नाही येणार घरी. आता मी निघून जाणार कुठं? आपल्या माहेरा जाईन मी आता. निरोप प्रिया संता, मी आता माझ्या माहेरला निघून जाणार आहे. हे मी निरोप पाठवलाय. तुम्ही संताधिक संत म्हणावीत कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकर मला न्यायला ये. मी निरोप पाठवलाय. गौरडावर बैसोनी माझा कैवाऱ्याला तुकोबरांच्या खांद्यावर हात ठेवला. चला बुवा. थांब, नको थांब. 12 वाजून 10 मिनिटं झाली. चालू. गरुडावर विराजमान झाले. उजव्या बाजूला समस्त देह आहे. डाव्या बाजूला पदराच्या आड महादबाला घेऊन जिजा उभी राहिली. महादबा तुकोबरांच्या पोराचं नाव आहे. देहवासियांकडे बघितलं, प्रचंड हसले, मन आनंदित होतं. शेवट तो भला माझा बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा. 2 मिनिटं फुलं वाटणाऱ्यांनी थांबा. भेटी रुक्माईच्या वरा याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, नलगे मराव्या ईसा ठाव दिला देवे. मरणा हाती सुटली गाया विचारे निशे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. पिंड पदावरी दिला पुणे करी, माझे झाले गयावर्जन. हिटले पितरांचे ऋण या न्यायानं. देहवासियांकडे बघितलं, हसले. लेकराकडे बघितलं, रडले. बुवास द्वैतोंडी का बोलता? हसले तरी म्हणा, नाही तर रडले तरी म्हणा. देहवासियांकडे बघून हसला तो संत तुकाराम होता, आणि लेकराकडे बघून रडला तो बाप तुकाराम. जी अवस्था तुकोबरायांची तिथं झाली, तीच अवस्था, तंतोतंत तीच अवस्था गेल्या वर्षी
हा परिवार सोडून जाताना या माऊलीची लेकरांनो खूप सेवा केली. ऐका, खर तर मोक्ष मुक्ती ह्या गोष्टी असतात खरं, पण मी जर गेली तर पांडुरंगाला सांगणार आहे, देवा मला मोक्ष नको, मला मुक्ती नको, देवा तुझ्या हातात असलं परत एकदा मला ह्याच लेकरांची आई म्हणून जन्माला घाल. खूप चांगले माझे लेकर, माझ्या नातवंडांनी माझी सेवा केली आहे, माझ्या पोरी बाळांनी माझी सेवा केली आहे, माझ्या सुना बाळांनी माझी सेवा केली आहे. हे दोन्ही पोरांची आठवण काढली असेल, बाळांनो काळजी घ्या, एका जिव्हाळ्यानं एका विचारानं राहा. माझ्या पोरी दारात येतील, आल्या कधी पोरी तर त्यांना अंतर देऊ नका. आणि हो, जाताना एक गोष्ट सांगायची होती, वाईट वाटेल तुम्हाला, पण मी गेल्यानंतर तेवढी भाऊंची काळजी घ्या, त्यांना जपा. ती लय कष्ट केला, आम्ही प्रचंड कष्टात दिवस घालवले. त्या माणसाचं कष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. लेकरांनो, दुसरं काही करू नका माझ्यासाठी. तुमचा बाप सुखात असला म्हणजे वाटून द्या, आईचा आत्मा शांत झाला. तुमच्या सगळ्यांबरोबर राहताना मनाला खूप आनंद वाटला. 8 महिने जागेवर पडून होते, कुणी 8 वर्ष जागेवर पडून होते. कुणी माझी कधी किळस केली नाही, कुणी मला वाईट बोललं नाही. तुमच्यासारखी लेकरं जन्माला घातली, माझी खूप धन्य झाली. आता तो न्यायला आलाय. आम्ही जातो